नमो बुद्धाय। आप देख रहे हो लोकचित वार्ता। आपके साथ है सतीश वानखड़े, कैमरामैन राहुल वानखड़े के साथ। हम महापुराण कथा जो डिंडोली में चल रही है, वहाँ के हमारे जाबाज पत्रकार दिनेश भाई खेरनार जी हमको जो पेंडाल के अंदर रसोई घर है वो हमको दिखाया है, और वही माहिती हम आपको शेयर कर रहे, बता रहे कि वहाँ पे किस तरह के लोग, किस तरह के मंडल वहाँ पे स्वयं सेवक बिना पगार लिए सेवा कर रहे, और सेवाभावी संस्था सेवा दे रहे। चाय वाले, बिस्किट वाले, खाने पीने की चीज़ें देने वाले, ये सभी लोग वहाँ पे नज़र आ रहे। और हम हमारे जाबाज जो पत्रकार है दिनेश भाई खेरनार, वो पेंडोल के अंदर जाके भजन मंडलों को मुलाकात कर रहे हैं, वहाँ का जो रसोई घर है वो दिखा रहे हैं, चाय बांटने वाले को दिखा रहे हैं, ऐसा वीडियो साझा कर रहे हैं। और दर्शक मित्रों, ज़्यादा से ज़्यादा ये वीडियो देखें, शेयर करें। और आप अगर पेंडोल के अंदर नहीं गए और आप गए तो वहाँ पे आप ज़रूरी सेवाओं का लाभ लें। और इसके साथ ही बताना चाहेंगे कि वहाँ पे जो व्यवसाय रोजगार खड़ा हुआ है, जो बेरोजगार युवा सूरत शहर के अंदर है, वो लोग भुंगड़ा बटाका, वेफर, पानी के बोतलों, पान मावा बिस्किट जो भी है वो चीज़ वहाँ पे दिख रही है। इससे बड़े पैमाने पे वहाँ पे इस महापुराण कथा के दौरान सभी का भला हो रहा है, और वहाँ पे ज़्यादा से ज़्यादा जो रेट है वो भी ले जा रहे हैं। देखा जाए तो वहाँ पे रिक्शा वाले जो है वो भी ज़्यादा मायने में भाड़ा वसूल करते दिख रहे हैं। तो साथियों, समझना ये है कि ये एक रोजगार का अवसर है या सेवा का अवसर है, ये समझना जरूरी है। तो देखिए हमारी खास रिपोर्ट हमारे पत्रकार दिनेश खेरनार की। नमस्कार, जय हिंद। देखें हमारे पत्रकार दिनेश खेरनार की खास रिपोर्ट। श्री शिव महापुराण कथा पूज्य पंडित प्रदीप जी मिश्रा, डिंडोली, गुजरात श्री विठ्ठलेश सेवा समिति सीहोर के तत्वावधान में अंतर्राष्ट्रीय कथा प्रवक्ता भागवत भूषण श्री शिवाय, श्री शिवाय। चहाची सेवा फ्री मध्ये केली आलेली आहे, बिना मूल्य. किती दिवस पासून आहे? पहिल्या दिवसापासून, पहिला दिवस पासून. अच्छा, कळस यात्रा पासून तर अभिषेक, रुद्राभिषेक पासून. अच्छा, पूरा फ्री सेवा आहे. पुरी सेवा. अच्छा, कितल्या तुमच्या ग्रुप मध्ये किती 8 ते 10 लोकांचा ग्रुप आहे आमच्या. 8 ते 10 लोकांचा. कोणत्या गावाचे तुम्ही? आम्ही सिरपूर टेकवाडे. इथं कुठे राहता? लिंबायत. कोणत्या जागावरती? संजय नगर. अच्छा, त्यांचं नाव? विनोद रमेश सोनार. अच्छा, तुमच्या? लिंबा नारायण सोनार. तुमची काय सेवा? इथे चहामध्ये रात दिवस सेवा. रात दिवस कंटिन्यू सेवा. अच्छा, तुमचं? अनिल पंचलाल चौधरी. चंद्रकांत घुले. तुमचं? गोविंद पाटील. हर्षल चौधरी. बबलू भालचंद्र धनगर. सुनील बंशीलाल चौधरी. राजेंद्र पाटील. रावसाहेब पाटील चोलवा. पाटील दक्ष. राहुल कोडी. नमस्कार. सांगा, काही 2 शब्द सांगा तुम्ही. आम्ही ओंकारेश्वर महादेव ग्रुप बगुमरा वरून येतोय फ्री सेवासाठी. चहाची सेवा देतोय फ्री 7 दिवसासाठी. 7 दिवस. काय वाटतं तुम्हाला अजून? का शिवभक्तासाठी काय होतं? शिवभक्तांनी यावं आणि आपल्याला जी सेवा दिली आहे ती सेवाचा लाभ घ्यावा, एवढं सांगायचं. बोला, एकदा बोला. श्री शिवाय. श्री शिवाय. नमस्ते. श्री शिवाय. नमस्ते. आता आपण इकडे आलोय फ्री सेवा करे. चहाची फ्री सेवा चालू आहे. काय नाव आहे? शिवपुराणच्या फ्री सेवा समिती. त्यांच्या तुमची लोकांची खूप सेवा करता आहे.
थँक्यू पुरा बॅनरचा फोटो हॅलो बघा श्री शिवाय शिव महापुराणची कथा इकडे फ्री चहा सेवा इकडे 24 तास फ्री चहा सेवा भेटते ते बी भक्तजनांना चहाची सेवा इकडे फ्री मध्ये भेटते हर हर महादेव हर हर महादेव बोला गौ माता की जय गौ माता की जय हर हर महादेव हर हर महादेव अच्छा तुम्ही तुमची गोडाऊनची सेवा आहे अन्नदानची बरोबर काय नाव तुमच्या माझे कृष्णा सुरेश सूर्यवंशी काय सेवा तुमची आमची सेवा आहे आम्ही बोलू का बोला ना आम्ही माधव गौशाला मधून आहे आमची सेवा इथं किचन मध्ये दिलेली आहे इथं जेवढा पण माल येतोय बाहेरून जे पण लोक अनाथ दान करताय हे आमची टीम आहे माधव गौशालाची सगळे या ठिकाणी जे पण मुलं येत आहे ते खूप सेवा करताय इथं आणि जे पण टीम आहे फक्त माधव गौशालाची टीम आहे आमचे जेवढे पण मुलं आहेत तेवढे या ठिकाणी सेवा देत आहे आणि जेवढे पण या इथं किचन मध्ये जे पण वस्तू लागतंय ते माधव गौशालाचे मुलं काढून देत आहे किचन मध्ये जे पण वस्तू कुठं काय लागतंय काय द्यायचंय ते सगळं माधव गौशालाचे मुलं करतायत ते सर्व ध्यान द्यायचं काम करता पुढे कुठं काय वस्तू लागतंय हे फक्त माधव गौशालावाले मुलं देतात ते बाकी दुसरं कोणते टीम नाही येतात म्हणजे माधव गौशालाची टीम येतात म्हणजे काही टायमाला 8 घंटे कोणी टाइम देतोय कोणी 12 तास टाइम देतोय कोणी 24 तास टाइम देतोय टाइम सगळे अलग अलग टाइम अनुसार सगळे ज्याच्या सेवाच्या हिशोबाने सेवा देत आहेत अच्छा बाकी नाव सर्वांचं सांगून द्यायचं ना दिनेश माडे पंकज माडे कृष्णा कमलेश पाटील शुभम काय सेवा इकडे अच्छा मी एक विचारतो इकडे जे गोडाऊन मध्ये माल येतात तुम्ही काय रसीद देता का त्यांना रसीद नाही आमचं असं आहे की जेव्हा माल जातो जे पण जातो तिकडे आता समजा तेलचे डब्बे गेले ते तेलचे डब्बे जोपर्यंत खाली येत नाही तोपर्यंत आम्ही भरण देता नाही अच्छा आणि गव्हाचे ते वगैरे ते पण तसंच आहे दादा सगळं इथं लिहून येतं जसं लिहिलं आम्हाला दिलं तिथून की एवढं द्यायचंय तर इथं जेवढे पण मुलं ते लगेच काढून त्यांना देतात जर सांगितलं की आपल्याला चावल पाहिजे 200 किलो तर 200 किलो चावल काढतात कोणी सांगितलं की आपल्याला गुड पाहिजे तर गुड इथून काढून देतात जसं जसं वस्तू मागतात तसं आपण काढून देता यायचं खूप छान आता कोणती टीम आमची माधव गौशाळाची टीम हे मुख्य उदनाचे मुख्य टीमचे हे आहे प्रमुख त्यांची सेवा खूप चांगली आहे इथं आणि खूप फार सेवा आहे इथं 24 कलाक 24 कलाक करोडो लाखो पब्लिक येते इकडे त्यांना कधी तर भुके जाणार नाही इकडून आणि ते बी व्हिडिओ पाहता असेल ते उद्या रविवार आहे सर्वांना सुट्टी आहे એટલે जिथले लोक जमा होतील तिथल्या ते महादेवचा लाभ घेऊ शकता पंढर मध्ये ते थोडं त्याचे जाऊन माता की जास्ती जण नका घेऊ. येना भाऊ विकी येना भाऊ इकडे बघा दान भरपूर आलंय किती बी लोक येऊन भुके नाही म्हणणार भाऊ या ठिकाणी जे पण आहे ते पूर्ण आटाचं आहे आणि या ठिकाणी जे दिसतंय ते पूर्ण चावल आहे भाऊ इथून तर इथपर्यंत पूर्ण लास्ट पर्यंत भाऊ पूर्ण चावलच आहे. अच्छा अच्छा या ठिकाणी आहे भाऊ नमकच आहे या ठिकाणी नमकच ठेवलेलं आहे या ठिकाणी बटाटे वगैरे जो दान करतोय त्यांचं येतंय इथं लसण आहे त्याच्यानंतर गोड येऊन गेलं माग डाळ आहे पूर्ण घेऊन घे भाऊ. साखर वगैरे तिकडे बाजूच्या गोडाऊनला तेल साखर मसाला अच्छा तेल वगैरे इकडे पाहता आपण व्हिडिओ मध्ये का खूप सारा दान आला आहे लाखो पब्लिक येते इकडे लाखो रोज पब्लिक जेवण करून सण जाते 24 कलाक पब्लिक जेवण करून जाते कोणीच भुके जात नाही इकडनं या भाऊ
चालेल ना, तुला काय जावायचं थोडंसं जाऊन दिलं नाही नाही चालेल.